स्वयंपाकघरातली कामं विनासायास, सुटकीसरशी, कमीत कमी त्रासात, कमीत कमी जाचात व्हावी, या शोधामध्ये आपण असतो. जसं तुम्ही असता, तशी मी देखील असते. तर मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझं स्वयंपाकघरातलं काम सोपं करण्याकरता, पटकन करण्याकरता माझ्या आवडीच्या काही किचनमधले गॅजेट्स किंवा वस्तू. आणि त्यासोबतच व्हिडिओच्या शेवटी तुमची आवडीची माझ्या जिव्हाळ्याची टिप देखील आहे, बोनस टिप. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर स्वयंपाकघरातलं माझं स्वतःचं सगळ्यात पहिले आणि आवडीचं उत्पादन कुठलं तर ते सांगते. एकतर हे स्वस्त आहे, खूप कमी रेंजमध्ये येतं हे. ते म्हणजे माझी फुसफुसची बाटली, म्हणजे ऑइल स्प्रे. ऑइल स्प्रे का? बऱ्याचदा काय होतं ना, की आपल्याला खूप तेल वापरायचं नसतं, कमीत कमी तेलात करायचं असतं किंवा प्रत्येक वेळेस ते वाटी चमचा घेऊन तेल काढणं मेसी होऊन जातं. मग अशा वेळेस एखादा पराठा करायचा आहे किंवा डोसे घालायचे आहेत, तर वाटी चमच्यात तेल घेण्यापेक्षा घावणं घालायचे, पटपट पटपट तव्यात फुसफुस केलं, तेल एकसारखं स्प्रे होतं आणि कमी त्रासात, विनासायास, जास्त पसारा न होता, अडचण न होता, किचनमध्ये ओट्यावर देखील ठेवायला हे खूप गोड दिसतं. त्यामुळे फुसफुस बाटली माझ्या प्रचंड आवडीची आहे. बरं, हे प्रॉडक्ट कुठे खरेदी करू शकता? madhurajrecipeclub.com वरून तुम्ही हे ऑर्डर करू शकता. ऑनलाईन खरेदी करणं शक्य नसेल होत तर व्हॉट्सॲप नंबर दिला आमच्या कस्टमर केअरच्या. ताया खूप गोड आहेत. तुमच्या ज्या काही प्रश्न असतील, मी तर म्हणते तुमच्या काही शंका असतील, तर त्यांना जरूर जाऊन विचारा. अतिशय शांतपणे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, क्वेरीचं, प्रॉडक्ट रिलेटेड बोनस टिप मी शेवटी देते त्याकरता. प्रॉडक्ट रिलेटेड काही प्रश्न असतील तर आमच्या कस्टमर केअरच्या ताया उत्तम काम करतात. तुम्ही व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, तिथे जाऊन फक्त व्हॉट्सॲप करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते. बरं, हे सगळी उत्पादनं आता फ्लिपकार्टवर आहेत, अमेझॉनवर पण आहेत. इथे मी प्रॉडक्ट सगळे लिंक देते आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. फ्लिपकार्टवरून ऑर्डर करायचं असेल तर आणि त्याचबरोबर अमेझॉनवरून ऑर्डर करायचं असेल तरी. पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे मल्टीपर्पज स्टेनलेस स्टीलचं बास्केट. बरं, हे बास्केट तुम्ही ना फळं, भाज्या, पालेभाज्या धुण्यासाठी वापरू शकता. पालेभाज्यांमध्ये काय असतं ना, खूप सारी माती असते. कुंड्यामध्ये जरी तुम्ही पालेभाज्या धुवून घेतल्या तरी काही अंशी माती राहते, पण बास्केटला या मोठी मोठी जाळी आहे, त्यामुळे माती तो कुटाणा करायची गरज नाही. ते कुंड्यात धुवा, ती माती टाका, धुवा, माती टाका. सरळ धुतलं की मातीचा सगळा पोर्शन खाली निघून जातो आणि भाज्या स्वच्छ होतात. पुढची गोष्ट, अरे आता इथून पुढे सणसूद आहेत, तळं करतो की नाही? गौरीचा फराळ आहे, त्यानंतर दसरा, दिवाळी, श्रावण, सगळे सण इथून पुढे आपण तळतो. मग हे तळातळीचे पदार्थ, त्यातलं तेल निथळून जावं, त्यातली गरम वाफ निथळून जावं म्हणून देखील ही मल्टीपर्पज बास्केट अतिशय उपयोगी पडते. बरं, आता काम करून झालं, भाज्या सगळ्या झाल्या, साफ करून, तळं करून झालं, मग या बास्केटचं करायचं काय? इझी टू स्टोअर. इझी टू स्टोअर म्हणजे तुमचं खूपदा काय होतं ना, एकतर फ्रूट आणि व्हेजिटेबल बास्केट म्हणून तुम्ही ही वापरू शकता. त्यामध्ये तुम्ही केळी असेल, सफरचंद असेल किंवा डाळिंब असेल ते छान ठेवू शकता. किंवा मग पुरचुंड्या असतात की नाही आपल्या किराणा मालाच्या, थोडंसं मसाला राहिलेला असतो, थोडीशी ज्वारी, थोडंसं तांदूळ, मग त्या पुरचुंड्या किंवा कधी कधी स्नॅक्स असतात, त्या पुरचुंड्या स्टोअर करण्यासाठी हे बास्केट अतिशय उपयोगी आहे. आता पुढचं आणखी एक जे स्वस्तातलं मस्त प्रॉडक्ट आहे ते म्हणजे पुश चॉपर. खूपदा काय होतं, भाज्या चिरायचा कंटाळा येतो, मग हे पुश चॉपर अतिशय उपयोगी पडतं. दोरीचे जे पुश चॉपर असतात ना, त्यामध्ये ती दोरी तुटायची जाम शक्यता असते. मग हे पुश चॉपर वापरलं तर फार सोयीचं असतं. मुख्य म्हणजे सूपचे वेगवेगळे प्रकार करायचे आहेत, पावभाजी करायची, आलं लसूणचा ठेचा करायचा आहे, भरड काढायची, आलं लसूण मिरचीची भरड काढायची, या सीताफळाच्या बिया काढायच्या आहेत, काही नाही अख्खं सीताफळ त्यामध्ये घालायचं, 2-3 पुश द्यायचे, बिया वेगळ्या होतात आणि त्याचा गर वेगळा होतो. असं मल्टीपर्पज हे पुश चॉपर तुम्ही वापरू शकता. म्हणजे मला तर पावभाजीला इतकं ते लाईफसेव्हर वाटतं. कांदा चिरायचा, परतायला टाकायचं, टोमॅटो चिरायचं, परतायला टाकायचं, ढोबळी चिरायची, परतायला टाकायची,
फ्लॉवर चिरायचा, परताला टाकायचं. इतकं कमाल आणि लाईफ सेविंग पडतं आणि एवढंसं कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे स्टोअर करायला इझी. बरं, त्याचे हँडल जे आहे पुश शॉपर, तुम्ही कुठलंही घ्या, माझंच घेतलं पाहिजे असं काही नाही. मी फक्त माहिती द्यायचं काम करते. अगेन सगळी उत्पादनं madhurasrecipe.com, Amazon, फ्लिपकार्टवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. पुश शॉपरचं जे हँडल असतं, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरा, ते कधीच धुवायला टाकायचं नाही, कारण त्यामध्ये स्प्रिंग असते. त्यामध्ये पाणी गेलं तर स्प्रिंग गंजते आणि ते पुश चॉपरचं हँडल खराब होतं. त्यामुळे हँडल फक्त पुसून घ्यायचं. खालचं ब्लेड्स आहे, चॉपर आहे, ते तुम्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून कोरडं करून ठेवू शकता. तुम्हाला सांगते, जसं मी ब्लॉग रायटिंग सुरू केलं 2007 पासून, तसं माझी मस्त एक मित्र आहे, किचनमधला माझा सोबती आहे, ते म्हणजे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट. हो, प्रत्येक रेसिपी अचूक प्रमाणबद्ध होण्यासाठी हे खूप 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 उपयोगी पडतात. म्हणजे तुम्ही अगदी 2009चा माझा पहिला व्हिडिओ जरी बघितला तरी तुम्हाला त्यामध्ये मेजरमेंट कप आणि स्पून्सचा वापर केलेला दिसेल. तर यामुळे एकतर प्रत्येक पदार्थ अचूक प्रमाणबद्ध होतो आणि इथून पुढे सणासुदीचे दिवस आहे, केकमध्ये ते खूप उपयोगी पडतात. आणि इन जनरल कुठलेही, मग करंजी करा, चकली करा, चिवडा करा, कपचं प्रमाण असेल ना, तर कुठलाच पदार्थ फसत नाही, पाण्याचं प्रमाण फसत नाही. मग हे स्टेनलेस स्टीलचे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आहे. हे माझंच घ्या असं मी अजिबात आग्रह नाही करणार. तुम्हाला प्लॅस्टिकचं हवं असेल तर प्लॅस्टिकचं ठेवा, स्वस्त पडतं म्हणून. पण ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे एसएसचं घेतलं तर. पण हे अतिशय म्हणजे स्वयंपाकघरामध्ये पूर्वीच्या काळी मापटी होती, तर आता मेजरमेंट कप आणि स्पून आहेत. तर हे प्रत्येक गृहिणीच्या स्वयंपाकघरात असावं असं मला नक्की वाटतं. प्लॅस्टिकचा, लाकडाचा चॉपिंग बोर्ड वापरला ना, तर एकतर ते चॉपिंग बोर्ड फुगतात, त्यावर बुरशी चढते, मग ते कण आपण जे पदार्थ चिरतो त्यामध्ये मिसळले जातात. मग याला उत्तम पर्याय काय आहे? याला उत्तम पर्याय म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत शिफ्ट होऊ शकेल, ट्रान्सफर होऊ शकेल असे आपलं स्टेनलेस स्टीलचे चॉपिंग बोर्ड. आता यामध्ये मीडियम साईज आणि लार्ज साईज दोनही आहेत. मीडियम साईज आहे, तोही वेबसाईटवर आहे. लार्ज साईज आहे, तो एकदम प्रीमियम आहे, दणदणीत वजनाचा आहे. दोनही व्हेरियंट ठेवले आहेत की ज्यांना खूप असं जास्त प्रमाणात रोजच्या भाज्या चिराव्या लागतात त्यांच्यासाठी मोठा आहे. आणि तो मॉड्युलर किचनसाठी परफेक्ट आहे. जो छोटा आहे त्यालाही छान हँडलला ग्रिप दिली. इन जनरल हँडलला ग्रिप नसते, पण ग्रिप दिली जेणेकरून तुम्हाला ते पटकन उचलता येईल भाज्या चिरून झाल्यावर. तर हे दोनही उत्तम आहेत. म्हणजे इथे आत्ता कालानुरूप आपल्याला बदलावं लागतं, तर कालानुरूप तुम्हाला म्हणेल की हे मस्ट हॅव आहे. म्हणजे मला तर प्रचंड आवडतात हे बोर्ड्स वापरायला. आता पुढे जे आजकाल फार ट्रेंडिंग आहे ते म्हणजे ट्रायप्लायच्या कढया. ट्रायप्लायच्या कढया अतिशय उपयुक्त पडतात. एकतर त्याला 3 लेअर असतात म्हणून त्याला ट्रायप्लाय म्हणतात. त्यामुळे हीट डिस्ट्रीब्युशन इव्हनली होतं. त्या कढया खूप पटकन तापतात आणि एकसारखं अन्न शिजायला खूप उपयोगी पडतात. आणि मुख्य म्हणजे स्वच्छ करायला फार सोप्या पडतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात या ट्रायप्लाय कढया. बरं, कशा कुठे ऑर्डर करायच्या? अमेझॉन, फ्लिपकार्टवर आहे, लिंक्स देते, किंवा मग आपलं madhurasrecipe.com वर देखील ऑर्डर करू शकता. पुढचं अगदी स्वस्तात मस्त म्हणजे सुऱ्यांचा सेट, आपलं 5 नाईफ सेट. आता यामध्ये काय होतं ना, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या धाटणीच्या सुऱ्या येतात. एक छोटी सुरी आहे जी कार्विंगसाठी वापरू शकते. छोट्या सुरीमध्येच त्याला हलके दात्रे असतात, त्या रोजचं कांदा, टोमॅटो, भाज्या चिरण्यासाठी फार उपयुक्त पडतं. लॉंग नाईफ आहे. लॉंग नाईफमध्ये तुम्ही बर्फी, मिठाईचे प्रकार, ढोकळा आहे, एकदम शार्प कट जिथे हवं आहे ना तिथे ती लॉंग नाईफचा फार उपयोग पडतो. पुढची आहे ती म्हणजे दात्रीची, त्याला सेरेटेड नाईफ म्हणतात. ब्रेड आहे, केक आहे, तर तो व्यवस्थित एकसारखा त्याचा स्लाइस होण्यासाठी सेरेटेड नाईफ फार उपयोगी येते. आणि व्हेजिटेबल पिलर, ज्याचाही खूप छान उपयोग होतो. उत्तम क्वालिटीचे आहेत, अप्रूव्ड आहेत, वेल युज्ड आहेत, तर जाऊन नक्की चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या जणी तुम्ही तक्रार करता की आम्ही भाज्या करतो, त्या भाज्यांना हवी तशी चव येत नाही, किंवा नॉनव्हेज करायचं आहे, त्याचं वाटण घाटण करायला अजिबात वेळ नाही. तर आपले मधुराज रेसिपीचे मसाले आहेत, ज्याच्यामध्ये बॅडगी मिरची पावडर आहे, ज्याने भाजीला
अप्रतिम रंग येतो, पण पचायला अगदी हलकी. म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात जरी वाढवली ती, तरी दुसऱ्या दिवशी त्रास होणार नाही. गोडा मसाला अतिशय रुचकर आहे. कांदा लसूण मसाला आहे. नॉन-व्हेज स्पेशल किंवा चमचमीत शेवभाजी, मिसळ-बिसळ करायची असेल तर कांदा लसूण मसाला, संडे मसाला आहे. नॉन-व्हेजमध्ये प्रीमिक्सेस आम्ही आणलेले आहेत, ज्यामध्ये फिश फ्राय, फिश रवा फ्राय, त्याबरोबर मालवणी फिश करी, कोकणी फिश करी, यामध्ये ना आमसूल-बिमसूल सगळं घातलेलं आहे. काहीच करायचं नाही. पाकीट काढायचं, पाणी मिसळायचं. करीला तर फोडणी घालायची पण गरज नाही. कोमट तेलातच सगळं मिसळायचं, गरम करायचं आणि तुमचं नॉनव्हेजच्या भाज्या तयार. बरं, हे नॉनव्हेजसाठी जरी असलं तरी हे मसाला व्हेज आहे. त्यामुळे केळ्याची कापं, सुरणाची कापं, वांग्याची कापं, अशी वेगवेगळे कापाचे, बटाट्याची कापं, निरफणसाची कापं, हे वेगवेगळे कापचे प्रकार आहे ना, त्यामध्ये हे अतिशय उपयुक्त आहेत मसाले. चला, तर हे माझे आहेत म्हणून मी त्याचं अजिबात कौतुक किंवा प्रदर्शन करत नाही. तुम्ही पुन्हा सांगते, हे सगळं madhurasrecipeclub.com तुम्ही खरेदी करू शकता. पण माझेच प्रॉडक्ट वापरले पाहिजे असं अजिबात नाही. आता मार्केट मोठं आहे. तुम्हाला जे आवडेल, जसं आवडेल ते तुम्ही खरेदी करू शकता. पण हे काइंड ऑफ मस्ट हॅव गॅजेट्स आहेत, जे तुमचा रोजचा स्वयंपाक चुटकीसरशी व्हायला खूप मदत करतात. आता सगळ्यात शेवटी ती म्हणजे तुमच्या आवडीची आणि माझी जिव्हाळ्याची टीप. आता श्रावण महिना लागला ना, की सणासुदीची रेलचेल असते. लगोलग गौरी गणपती असतात. मग घराची स्वच्छता, साफसफाई याच्या मागे आपण लागलेलो असतो. पण मला काय वाटतं ना, की आजकाल महिला देखील वर्किंग आहेत. बरं, गृहिणी असल्या तरी त्यांचा तर हात दिसेना आणि त्यांचं तर काम दिसेना आणि हात थांबेना अशी अवस्था असते. मग म्हणजे दोघांचंही तसंच असतं. पण दोनही, म्हणजे तुम्ही वर्किंग असाल, नॉन वर्किंग असाल, तुम्ही बिझी असता, व्यस्त असता. मग अशा वेळेस जर तुम्हाला शक्य असेल तर ही कामं आपल्या मदतनीस ताई आहेत ना, त्यांच्याकडून करून घ्या. एक, 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 एक. बरं, आर्थिक दृष्ट्या ते करणं जर शक्य नसेल, तर मग जरी स्वतः करायचं असेल, आपलं काय होतं ना, आपण खूप इमॅजिनेशनमध्ये राहतो, इमॅजिनरी वर्ल्डमध्ये आपण राहतो. पण काय होतं ना, तुमचं मसल स्ट्रेंथ किंवा बॉडीची स्ट्रेंथ अप टू 30 छान असते. 30 नंतर मसल वेट तुमचं कमी-कमी होतं, बोन डेन्सिटी कमी-कमी व्हायला लागते आणि मग इतकं काम केलेलं झेपत नाही. 40शी नंतर हा रॅपिड लॉस होतो, मसल लॉस खूप रॅपिड होतो, कॅल्शियम लॉस, बोन डेन्सिटी. मग मला काय असं वाटतं ना, की काही अपवाद असतील, की जे 70-80 मध्ये पण वर चढून उड्या मारून करू ठेवतील. त्यांचं खरंच कौतुक आहे, की त्यांनी इतका फिटनेस त्यांचा जपला. पण सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. मग अशा वेळेस इमॅजिनेशन करून, की मी एका दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं किचन साफ करेल, असं करण्यापेक्षा रिॲलिस्टिक राहा, वास्तववादी राहा. दिवसभरातला सरळ एक नियोजन करा. किती वेळ तुम्ही या कामासाठी देऊ शकता? 1 तास, 2 तास. तर त्या तासाभरात तुमचं किती काम होऊ शकतं? म्हणजे सपोज पूर्ण किचन एका दिवसात करायची खरंच गरज आहे का? शक्यता आहे का? नाही ना. मग एक दिवस एक भाग काढा. त्यातले कांदा, टोमॅटो, बटाटे हा सेक्शन काढा, फ्रिज काढा, त्याच्यावरचे कॅबिनेट्स काढा. मग एक दिवस गॅस चावटा, चिमणी, त्याच्या खालचे कप्पे, वरचे कप्पे. 2 दिवसात करा, 3 दिवसात किचन स्वच्छ करा. काय हरकत आहे? म्हणजे ताण येणार नाही. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताण नाही आला, की तुम्ही स्वतः आनंदी राहता. काम केल्याचा एक सॅटिस्फॅक्शन किंवा समाधानही मिळतं. चिडचिडही होत नाही. आणि तुम्हाला जर म्हणजे 30च्या आतही जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला हेअर फॉल होतोय, तुम्हाला थकवा आल्यासारखं वाटतंय, हाडं दुखतायत, तर मेनली हेअर फॉल किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या डेफिशियन्सीमुळे होतात. रिपोर्ट्स काढा, डॉक्टरांना दाखवा आणि कशामुळे ते आलंय. हेअर फॉल जर होत असेल, तर त्याला मग डॉक्टर काही मल्टीव्हिटॅमिन रेकमेंड करतात. सो मला डॉक्टरांनी, हे मी गेले आता 10 वर्षांपेक्षा जास्त दिवस घेते आहे. त्यापेक्षाही जास्त काही हरकत नाही. 2014 मध्ये मला डॉक्टरांनी दिलं होतं. कारण तेव्हा मंथन लहान होता जस्ट
आणि हेअरफॉल खूप होत होता. तर हे मी रेकमेंड नाही करत आहे, पण मला फॉली हेअर नावाची गोळी दिली आणि डॉक्टरांनी ती जेव्हा जेव्हा हेअर लॉस होईल तेव्हा ते एक कोर्स कंप्लीट करा असं सांगितलं होतं. तर वर्षातून एकदा किंवा दोनदा मला असं वाटलं ना की आता माझं नॉर्मलपेक्षा हेअरफॉल खूप होतो आहे, मग अशा वेळेस मी तो एक कोर्स करते. किमान वर्षातून दोनदा तरी तो कोर्स मला घ्यावा लागतो. मी शाकाहारी असल्यामुळे, नॉनव्हेज खात नसल्यामुळे B12चे डोसेसही घ्यावे लागतात. तेही वर्षातून दोनदा मी नियमित घेते. व्हिटॅमिन डी मला बऱ्यापैकी नॅचरल मी माझ्या डिसिप्लिनमध्ये रोज मी किमान 10 मिनिटं तरी सूर्यामध्ये बसते. त्यामुळे ती आवश्यकता नाही पडत. पण अगेन डॉक्टरांशी सल्ला घ्या, डॉक्टरांना विचारा आणि स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेतली तर तुमचं कुटुंबही आनंदी आणि सुखी राहील. स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही. कारण आपण सगळ्यांचं करतो, पण जेव्हा आपल्यावरही वेळ येते, तेव्हा आपलं करायला कोणीही नसतं. हे लक्षात ठेवा. याचं कायम स्मरण ठेवा आणि त्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग करा, नियोजन करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.